झोपेच्या गोळ्या, समजुती गोळ्या, हे टायटल ऐकल्यावर मला एकदम माझ्या 50 वर्षापूर्वीची आठवण आली. नुकताच मी प्रॅक्टिसला नाशिकला आलो होतो. 1 वर्षही पूर्ण झालं नव्हतं आणि माझ्या असोसिएशनचे म्हणजे इंडियन सायकॅट्रिक सोसायटी वेस्ट झोनचे पदाधिकाऱ्यांनी मला सांगितले की सुळे, यावेळी आपली कॉन्फरन्स आपल्याला नाशिकला घ्यायची आहे. समाज प्रबोधन व्हावं अशी आमची इच्छा आहे. एक चर्चासत्र ठेव. चर्चासत्राचा विषय काय होता? मानसिक रोग, समज, गैरसमज. आज 50 वर्षानंतर आपण त्याच विषयावर बोलतोय. म्हणजे मग काय 50 वर्षात काय समाज प्रबोधन झालं नाही काय? नाही, समाज प्रबोधन भरपूर झालं. तेव्हाची सायकॅट्रीच वेगळी होती. तेव्हा तर त्या विषयाकडे बघण्याचा सगळ्यांचा दृष्टिकोनच वेगळा होता. आजचे लोक म्हणत राहतात काय तेव्हाचे लोक ते सगळं देव भूतं आणि तेच करायचे दुसरं. पण मी त्या लोकांना म्हणतो ते अरे आपली औषधं तर तिथपर्यंत पोचली नव्हते, ते डॉक्टरच नाशिकपर्यंत पोचले नव्हते, तर लोकांना चॉईस काय होता तेव्हा? मी प्रॅक्टिस सुरू केली होती, 4-5 औषधं होती की त्या औषधावर त्यांना सगळ्यांना मॅनेज करायला लागायचं. पण त्याचं मेन कारण मला असं वाटतं की तेव्हाच्या शास्त्रज्ञांना अभ्यास करायला, संशोधन करायला, जिवंत माणसाच्या मेंदूवर प्रयोग करायला चान्सच नव्हता. तेव्हा फक्त माकडं, मांजरं, कुत्री आणि मृतदेहाचे मेंदू याच्यावरच त्यांना प्रयोग करता येत होते. त्यामुळे मानसिक आजार होतात म्हणजे काहीतरी मेंदूत बिघाड झाला याच्या पलीकडे काही ज्ञान नव्हतं. पण आता जमाना बदलला आहे की आता चांगला जागा माणूस त्याच्या मनात कुठले विचार चालले, कुठल्या भावना चालू आहेत, त्या भावनांचा आणि आपल्या मेंदूतल्या कुठल्या भागाचा काय रिलेशन आहे ते प्रत्यक्ष तुम्ही डोळ्यावरनी तुमच्या स्क्रीनवर बघू शकता. आणि नॅचरली प्रत्येक भावनेचा हा आजार मेंदूचा भाग संबंधित आहे असं जेव्हा लक्षात आलं, नॅचरली त्याची औषधंही वेगवेगळी निघायला लागली. मग इतकी औषधं झाली आता की त्याच्यामुळे आता असं व्यक्ती तेवढ्या प्रकृती, त्यामुळे जेवढी औषधं तेवढे त्यांचे इफेक्ट आणि तेवढे त्यांचे साईड इफेक्ट, आणि जेवढे साईड इफेक्ट तेवढे त्यांचे गैरसमजुती वाढायला लागल्या. आणि मग त्याच्यामुळे मग लोकांना असं वाटायला लागलं की ह्या झोपेच्याच गोळ्या आहेत, यांनी किडन्याच खराब होतात, यांनी लिव्हरच खराब होतं, यांना गोळ्यांचं व्यसन, ह्या गोळ्या घेतल्या की व्यसन लागतं, ह्या मानसिक रोगाच्या तज्ज्ञांकडे गेलं मग जन्मभर गोळ्याच खाव्या लागतात. सर्वात महत्त्वाचा भाग आहे की कुठलाही शारीरिक आजार असो किंवा मानसिक आजार असो, अर्ली डिटेक्शन, अर्ली ट्रीटमेंट गिव्ज यू बेटर रिझल्ट्स. आता अर्ली डिटेक्शनसाठी तो पेशंट डॉक्टरपर्यंत पोचला तर पाहिजे. पण ह्या गैरसमजुतींमुळे, ह्या झोपेच्या गोळ्या किंवा व्यसनाच्या गोळ्या, ते पेशंट पहिल्यांदा डॉक्टरकडे यायलाच टाळाटाळ करतात. जरी लक्षणं त्यांच्या लक्षात आलेली असली तरी ते पेशंट याचे टाळाटाळ करतात, त्यांचे नातेवाईक डॉक्टरकडे त्यांना आणायचं टाळाटाळ करतात. आणि मग ती लक्षणं जास्त तीव्र झाली किंवा आजार जास्त जुना झाला की मग मात्र ते डॉक्टरकडे येतात. बरं, ते डॉक्टरकडे आले, डॉक्टरनी त्यांना गोळ्या औषधं लिहून दिली. आता त्यांनी डॉक्टरनी सांगितलं तुम्ही दिवसात 3 वेळा गोळ्या घ्या. नको, त्या गोळ्यांचा किडण्यांवर परिणाम होईल, मग 3च्या ऐवजी 2च वेळा घेतील. किंवा कधी कधी डॉक्टर सांगतात की नाही, ह्याचा कोर्स 6 महिन्याचा तरी आहे, 6 महिने बरं झाल्यानंतरही 6 महिने गोळ्या घ्यायला पाहिजे. ते लोक जरा बरं वाटलं 2 महिन्यात गोळ्या बंद करून टाकतात. आता त्याच्यामुळे काय होतं, यांना तात्पुरता रिझल्ट मिळतो, मात्र हा आजार परत परत वाढत जातो किंवा तो आजार आणखीन जुना होत जातो. कुठल्याही मानसरोग तज्ज्ञाला नुसते उपचार करून काम होत नाही, त्याच्याबरोबर समाज प्रबोधन करणंही तेवढंच महत्त्वाचं ठरतं. कारण समाज प्रबोधन केलं नाही तर पेशंटला पाहिजे तसे रिझल्ट्स मिळणार नाहीत. मग ते काम करण्यासाठी काही लोकांनी तर आपलं सगळं आयुष्यच त्याच्यात गुंतवलं आहे. जसे आपले डॉक्टर नाडकर्णी आहेत किंवा डॉक्टर मुलमुले आहेत किंवा डॉक्टर केदारे. आणि मला असं वाटतं की त्यांच्या एवढेच महत्त्वाचे लोक हे जे माझ्यासमोर बसलेत, हे शुभार्थी, यांनी स्वतः त्या मानसिक आजाराचे काय अनुभव आहेत त्या अनुभवातून ते गेलेले आहेत. त्या आजारांना त्यांनी यशस्वीपणे तोंड दिलं आहे आणि आज समाजात ताठ मानेने त्या समाजाचा एक उपयुक्त घटक म्हणून ते आनंदाने जगत आहेत.
हे तुमच्यासमोर चालतं बोलतं उदाहरण आहे. आणि माझी खात्री आहे की आज आम्ही जे काय बोलणार आहोत त्याच्यापेक्षा त्यांचे अनुभव जेव्हा तुम्ही ऐकणार आहात तेव्हा तुमच्या मनात जे काही गैरसमज असतील ते नक्कीच दूर व्हायला मदत होईल. विचारांचा आजार, टेन्शनचा आजार, विचार वाढले तर विचार करू नकोस किंवा विचार सोडून दे, अशा पद्धतीने आपल्याला सल्ले मिळतात. आणि मग विचारांचा आजार आहे तर विचारांच्या आजाराला गोळ्या कशाच्या? मला हा प्रश्न ऐकल्याबरोबर डोक्यात बोरकरांची कविता आली. जडाच्या झाडाला जाणीवेचे फूल, सुटे परिमळ जीवनाचा. विचार हे मेंदू निर्माण करतात, त्याच्यामुळे फुलाचा परिमळ आणि फूल हे जड आहे, ते दिसते, इट इज मॅटर. मन दिसत नाही, ते ॲबस्ट्रॅक्ट आहे, पण शेवटी त्याची निर्मिती तर मेंदूतच आहे. आपोआप सुगंध येतो का आपल्याला? नाही, त्याच्यासाठी झाड असावं लागतं, त्याला फूल लागावं लागतं, ते ऊन लावावं लागतं. तो संबंध विचार आणि मेंदू याचा आहे. आणि हा प्रश्न एका दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. खूप लोकांना असं वाटतं की काही सामाजिक घडामोडीमुळे, तुमच्या भोवतालच्या काही घडामोडीमुळे तुम्हाला नैराश्य आलेलं आहे. मी गोळी खाऊन हे कसं दुरुस्त होईल? किंवा माझ्या मनाविरुद्ध किंवा माझ्या लहानपणी माझ्यावर काही आघात झाला आणि त्या माणसाला काही स्किझोफ्रेनियासारखा आजार होऊ शकतो. रिॲक्टिव्ह स्किझोफ्रेनिया म्हणतो आपण त्याला. कुठल्या तरी घटनेचा परिणाम त्याच्या मनावर होऊन तो गोळ्या खाऊन कसा होईल दुरुस्त? याचं कारण असं की विचार ही मेंदूची उत्पत्ती आहे. विचार म्हणजे मेंदूची विद्युत रासायनिक अभिव्यक्ती म्हणजे मन. तेव्हा मनाला आता एखादी सतारीची तार बेसूर झाली आणि बेसूर संगीत ऐकू यायला लागलं, तर बेसूर संगीत दुरुस्त करा तर तो तार दुरुस्त करायला बसतो. याचं कारण त्या तारेमध्ये किंवा ती तार तिची खुंटी पिळावं लागते. आपणही खुंट्याच पिळतो मेंदूच्या, औषधं तुमच्या मेंदूच्या खुंट्या पिळत असतात. तेव्हा हा संबंध दोन्हीमधला आहे. आणि शेवटी कसं आहे की मनोविकार हे इट इज अ ट्रायड. पहिलं म्हणजे मेंदू, युअर बायोलॉजी, युअर जीन्स. दुसरं तुमची सायकॉलॉजी म्हणजे मन. आणि तिसरं म्हणजे तुमचं भोवताल. या तीन गोष्टीच्या परस्पर पूरक, वाईट अर्थाने चांगल्या अर्थाने, मनोविकार आणि मानसिक उपचार हे पूर्णत्वाला जातात. तेव्हा या तिन्ही घटकांचा जो मध्यबिंदू आहे तो मध्यबिंदू आपला विकार किंवा विचार आहे. मनविकार, मनविचार आणि मनच उपचार. तेव्हा त्या उपचारामध्ये, आणि ही गोष्टही लोकांना अस्वस्थ करते जेव्हा आपण सांगतो, लेख लिहितो, प्रबोधन करतो की तुमच्या मनात प्रेम निर्माण होते, लव्ह ॲट फर्स्ट साईट वगैरे, हे सुद्धा रसायनांचा परिणाम आहे, म्हणजे एंडोक्राईनचा. अरे रे रे रे, इतकी सुंदर तरुणी पाहिली, प्रेम निर्माण झालं. हे कशामुळे? तर त्या डोपामिनमुळे आणि ऑक्सिटोसिनमुळे, आणि लोक अस्वस्थ होतात. पण हे सत्य आहे, हे खरं आहे. तेव्हा तुमच्या सगळ्या वैचारिक कृतीच्या मागे आपल्या शरीराचं वास्तव आहे, सत्य आहे, मेंदूचं वास्तव आहे. त्या वास्तवावरती जर काय म्हणता येईल मुळापासून आघात करायचा असेल आणि त्याच्यावर काही करायचं तर गोळ्याशिवाय पर्याय नाही. ज्या आपल्या शुभार्थींनी ह्या सगळ्या गोळ्या घेतल्या आणि ह्या आजारातून त्यांनी हळूहळू आपली वाटचाल पुढे नेली, त्या शुभार्थींशी आता गप्पा मारायला सुरुवात करूयात. ज्यांनी मेडिकल MBBSला ॲडमिशन घेतली, MBBSच्या काही महिन्यातच त्याला मानसिक आजाराची लक्षणं जाणवायला लागली, भीती वाटायला लागली, भास व्हायला लागले, संशय वाटायला लागले, काहीतरी विचित्र घडतंय असं वाटायला लागलं, आणि त्याला स्किझोफ्रेनिया नावाच्या आजाराचं निदान झालं. ह्या स्किझोफ्रेनिया आजारातून त्यांनी ट्रीटमेंट घेऊन तो आता बऱ्यापैकी बरा आहे. पण मला जय, तुला असं विचारायचं आहे की जेव्हा तुला पहिल्यांदा त्रास झाला आणि तुला ही सगळी लक्षणं जाणवायला लागली आणि आता आपल्याला घरी सांगायचं आहे असं तुला लक्षात आलं, तेव्हा तू काय केलं? तुझी मानसिकता कशी होती रे? सर ॲक्च्युली मी घरी सांगितलं नाही सुरुवातीला. बरं. मी माझ्या मित्रांना सांगितलं, ओके. कॉलेजमधल्या. त्यांचा तोच रिस्पॉन्स होता, विचार करू नको जास्त, आणि थोडं पिक्चरला जाऊ, थोडं खेळायला जाऊ बाहेर, असं म्हणत होते ते. पण नंतर मग जेव्हा थोडे भास व्हायला लागले की समजा मला असं वाटत होतं की कोणीतरी माझ्यावर लक्ष ठेवू नये, कोणीतरी पाठलाग करत आहे, किंवा कंटिन्यू असं वाटत होतं की काहीतरी आपल्याकडं बघत आहे,
तेव्हा मी घरी सांगितलं की मला थोडं बाहेर निघायची भीती वाटत आहे. मग मी कॉलेजमध्ये गेलो सरांकडे, कॉलेजचे जे सायकॉलॉजिस्ट आहेत त्यांच्याकडे गेलो. त्यांनी अगोदर मला सांगितलं की असं काही नसतं, एक्झामच्या टेन्शनमुळे होत असेल असं. मग पप्पा आले एक दिवस, आईवडील आले एक दिवस. त्यांनी परत त्याच सरांकडे नेलं मला. त्यांचाही मग त्यांनी असं केलं, ते म्हणाले की असं करा तुम्ही, जोशी सर आहेत त्यांना भेटा एकदा. मग मी सरांकडे आलो. अँझायटीसाठी आणि डिप्रेशनसाठी ट्रीटमेंट सुरू केली सरांनी. बऱ्यापैकी फरक पडला होता, पण एक भीती जी होती मनामध्ये बाहेर पडण्याची, ती म्हणजे कोणीतरी सतत लक्ष ठेवून आपल्यावर असं वाटत होतं. आणि हळूहळू हॅल्युसिनेशन व्हायला लागले. मग एक दिवस मी किरण सरांना सांगितलं, किरण अडवाणी सर, सायकोलॉजिस्टनं सांगितलं. हो हो, त्या सरांच्या सल्ल्यानंच पुढची ट्रीटमेंट घेतली मी. म्हणजे तू मेडिकल कॉलेजला असूनही तुला डॉक्टरांपर्यंत पोहोचायलाही बराच कालावधी हो सर, गेला. हो पण एक चांगली गोष्ट आहे की तुझ्या घरच्यांनी हे पटकन ॲक्सेप्ट केलं हो सर, हो. आणि तुला ट्रीटमेंटसाठी नेलं. ओके. हो. नाडकर्णी सर, मला इथे तुम्हाला असं विचारायचं आहे की त्रास सुरू झाल्यानंतर बऱ्याच वेळेला शुभार्थी घरी सांगायला किंवा कोणालाही आपला जो त्रास होतोय तो सांगायला दिरंगाई करतात किंवा वेळ घालवतात किंवा त्यांनाच स्वतःला समजत नसल्यामुळे उशीर होतो. तर हे लवकर सांगणं किती गरजेचं आहे आणि त्याचा काय फायदा होऊ शकतो? पहिल्यांदा आपल्याला काय बघायला पाहिजे की मानसिक आजारांचे जे वेगवेगळे विभाग असतात त्याच्यामध्ये काही आजार असे असतात की ज्याच्यामध्ये मी आजारी आहे ही जाणच त्या आजारामुळे नाही त्या व्यक्तीच्यामध्ये राहत. तर म्हणून मानसिक आजारांचं हे एक वैशिष्ट्य आहे की मला आजार झाला आहे हेच न समजणारे काही आजार आहेत. शारीरिक आजाराच्या बाबतीत उदाहरण द्यायचं तर अनडिटेक्टेड डायबिटीस सारखं आहे की बराच काळ शुगर वाढत राहते, पण जोपर्यंत त्याचं काही सिम्पटम येत नाही तोपर्यंत तो डायबिटीस झाला आहे हे कळत नाही. त्यामुळं काही जे आजार असतात, जसं की आत्ता आपल्या मित्राने सांगितलं की त्याच्यामध्ये त्याला होणारे भास हे भास आहेत, हेच त्या व्यक्तीला न समजणं हे आजाराचं लक्षण असतं. त्यामुळे त्या ठिकाणी ती व्यक्ती सांगेल असं कधी होणारच नाही. म्हणूनच आपल्याला त्या व्यक्तीच्या जवळची माणसं आणि आपण सगळे समाजातले त्या त्या व्यक्तीच्या जवळची माणसं ह्यांना या बाबतीमध्ये त्या व्यक्तीचं निरीक्षण अतिशय चांगल्या पद्धतीनं करावं लागेल. कारण हे तीव्र तऱ्हेचे मानसिक आजार असतात आणि त्याच्यामध्ये ती व्यक्ती सांगेलच असं नाही. सांगितलं तर उत्तम आहे, कारण हा या वास्तवाशी असलेला धागा तुटण्याचा प्रवास हा किती जलद होईल किंवा किती मंद होईल हे कळत नाही. जर कोणाचा प्रवास जलद नसेल तर ते सांगू शकतात. आता ज्याला आपण CMD म्हणजे कॉमन मेंटल डिसऑर्डर्स असं म्हणतो, अँझायटी, डिप्रेशन, ह्याच्यामध्ये मात्र त्या व्यक्तीला कळतं की मला काहीतरी होत आहे. OCD त्याच्यामध्ये कळतं की मला काहीतरी होत आहे. म्हणजे ही जाण असते अनेक मानसिक आजारांमध्ये. तिथे त्या व्यक्तीनं मदत मागणं हे गरजेचं आहे. मग आता आपल्याला काय ठरवायला लागतं की मदत नेमकी कधी मागायची. तर जर माझ्या मनात येणारे विचार हे पंचसूत्री आहे, माझ्या आयुष्यातल्या ध्येयांपासून मला दूर नेत आहेत, माझ्या आरोग्याचं रक्षण करताना मला त्रास देत आहेत, माझी स्वतःबरोबरची कम्फर्ट म्हणजे स्वतःबरोबरची मैत्री राखण्यासाठी आणि वाढवण्यासाठी मला त्रास देत आहेत, इतरांबरोबरची नाती जपण्यासाठी त्रास देत आहेत आणि माझी उत्पादकता आणि माझी जीवन जगण्याची उमेद कमी करतायत, अशा तऱ्हेचे विचार जे 5 आणि त्या विचारांची इंटेन्सिटी, फ्रिक्वेन्सी, ड्युरेशन. इंटेन्सिटी म्हणजे तीव्रता, फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारिता, ड्युरेशन म्हणजे कालावधी. म्हणून काय लक्षात ठेवायचं की बार बार कितने बार म्हणजे फ्रिक्वेन्सी, पल पल कितने पल म्हणजे ड्युरेशन आणि जोर जोर कितना जोर म्हणजे इंटेन्सिटी. ह्या 3 गोष्टींवरती ते 5 विचार जोडायचे. मग आपल्याला कळतं की अरे माझं काही हे नॉर्मलमधलं व्हेरिएशन नाही आहे.
आणि मग मी माझ्या शारीरिक प्रतिसादाकडेही बघावं. माझा शारीरिक प्रतिसाद समजा बदलतोय, हेल्थमध्ये तोच येतो. मी जेव्हा 2 नंबरचं म्हणालो आरोग्य, तर त्या आरोग्यावरती त्याचा परिणाम होतोय. मला माझी कामं नीट करता येत नाहीत, कार्यक्षमता कमी होते. हे कळू शकतं. जे कॉमन मेंटल डिसऑर्डर्स आहेत, ज्याच्यामध्ये अँझायटी, डिप्रेशन, OCD, फोबियाज वेगवेगळ्या तऱ्हेचे, ह्याच्यात कळतं. तिथं तो स्टिग्मा येतो, की तो व्यक्तीचा स्टिग्मा येतो, की अरे आपल्याकडे काय ना, असं बऱ्याच वेळेला म्हटलं जातं की तू वीक माइंडेड आहेस. मग लोक काय म्हणतात की अरे मी वीक माइंडेड, मग मी सांगू कसं? म्हणजे असं कोणीच म्हणत नाही की मनस्ताप हा सुद्धा शरीराच्या तापासारखाच असतो. तर आपण त्या दोघांना समान लेखत नाही. खरं म्हणजे समान लेखायला हरकत नाही. आपल्याला व्हायरल फीवर झाला, डेंग्यू झाला, काय चिकनगुनिया झाला, तर त्याच्यानंतर येणारा विकनेस पण आपण स्वीकारतो. पण आपण मानसिक आजारांच्या बाबतीत तसा स्वीकार करत नाही. आणि मी म्हणजे पेशंट, आपला शुभार्थी जो आहे, तो त्या समाजाचा आणि त्या पद्धतीचाच भाग असतो ना. त्यामुळं मग तो कशाला रिपोर्ट करेल? म्हणून मग त्याला त्याच्यात न्यूनता वाटते. त्याला असं वाटतं की काहीतरी कमीपणा आहे, मी कशाला सांगू? मला समजून घेणारे लोक आजूबाजूला असतील का नाही? खूप चिंता त्यावेळेला माणसाला वाटत असतात. आणि औदासिन्य, नैराश्य ह्याच्यासारख्या त्रासामध्ये तर ती व्यक्ती आजूबाजूला जवळची माणसं असतानाही एकटं फील करत असते, तर ती कशी सांगेल? म्हणजे ना, आपण जेव्हा म्हणतो ना की हे करायला पाहिजे, तर त्याच्यासाठी एक इकोसिस्टीम असल्याशिवाय लवकर रिपोर्टिंग होणार नाही. हा फक्त पेशंट, फक्त कुटुंब, फक्त समाज ह्यांचा इश्यू नाही आहे, हा सगळ्या इकोसिस्टीमचा इश्यू आहे. म्हणून ज्या वेळेला ती इकोसिस्टीम सेन्सिटिव्ह असेल, की ज्याच्यामध्ये मी रुग्ण असेन, शुभार्थी असेल ना, तर मला असं वाटलं पाहिजे ह्याच्याशी जाऊन बोले ना मी, मला काय होतंय ते ह्याला कळेल. आणि त्या माणसाने सुद्धा मला डिप्रेस वाटतंय का, चल पिक्चरला जाऊन बसू, असा सल्ला न देता, अच्छा तुला हे का होतंय, कसं होतंय, किती काळापासून होतंय, इंटेन्सिटी, फ्रिक्वेन्सी, ड्युरेशन, अशा पद्धतीनं मला ऐकून घेतलं तरच ते रिपोर्टिंग लवकर होईल. त्यामुळं रिपोर्टिंग करणं त्याला म्हणतात हेल्प सीकिंग बिहेवियर. तर हेल्प सीकिंग बिहेवियर जर आपल्याला व्यक्तीचं वाढवायचं असेल, तर व्यक्ती, कुटुंब आणि समाज ह्या तिघांनाही आपण ॲड्रेस करणं, कारण ती सगळी इकोसिस्टीम आहे. आणि त्याचा एक भाग असलेले मानसिक आरोग्य व्यावसायिक, मग ते सायकोलॉजिस्ट असतील, सायकॅट्रिस्ट असतील, ह्यांनी त्याच्यामध्ये एक कॅटलिस्टचा भाग हा सतत करावा. सुळे सर जे म्हणाले की प्रबोधन करावं, तर तो भाग तोच आहे. म्हणजे आपण जेव्हा एका पेशंटला OPDमध्ये सांगत असतो, तेव्हा आपल्या समोर पेशंट आणि कुटुंब असतं. एका पद्धतीनं तो समाजाचाच आरसा असतो. आणि आपण जेव्हा समाजाबरोबर बोलत असतो, तेव्हा तिथे बसलेल्या व्यक्ती आणि कुटुंबाबरोबर सुद्धा आपण संवाद साधतच असतो. तेव्हा सततचा संवाद हा खूप महत्त्वाचा आहे. मगाशी जे सर बोलले की स्टिग्मा हा कसा बदलतो, की सरांनी 50 वर्षापूर्वी प्रॅक्टिस चालू केली तेव्हा तो स्टिग्मा खूप गडद होता, की हे वेड्यांचे डॉक्टर आहेत, इतका तो गडद होता स्टिग्मा. आता तो कसा आहे, फिकट आहे, सटल आहे. म्हणजे असं आहे, मी गोळ्या घेतोय, मला आता बरं वाटतंय, म्हणजे मी आलेलो असतो, ट्रीटमेंट सुरू केलेली असते, पण कधी थांबणार? कारण सायकियाट्रीच्या गोळ्या आयुष्यभर घ्याव्या लागतात. हा जो स्टिग्मा आहे ना, तो सटल आहे. म्हणजे मी येतो, मी गोळ्या घेतो, रोजच्या गोळ्या खातही असतो, तरी माझ्या मनात येणाऱ्या शंका कुशंका असतात. सो दॅट इज कॉल्ड अ सटल स्टिग्मा, की जो मला उपचारांपर्यंत आणतो, पण उपचारांचा स्वीकार करायला त्रास देतो, तो सटल स्टिग्मा. आणि जो मला उपचारांपासून दूर नेतो, तो स्टार्क स्टिग्मा. म्हणून गडद आणि फिकट असे आता स्टिग्माचे 2 प्रकार आहेत, हे आपण लक्षात घेणं गरजेचं. पण मग तो जो फिकट स्टिग्मा आहे ना,
की मी औषधं घ्यायला सुरुवात तू केलीस, तुला बरंही वाटायला लागलं. पण कालांतराने तुला ती औषधं बंद करावीशी वाटली का रे? किंवा तू ती बंद केली होतीस का? सर ॲक्च्युली 4 वर्षांपूर्वी मी औषधं घेणं बंद केली होती. सहज मित्रांमध्ये बसलो होतो. गावाकडचे मित्र सगळे मेडिकोज आहेत. तर त्यांनी मला सांगितलं, "आता त्रास नाही ना तुला, तर मग हळूहळू बंद करून टाक." ॲक्च्युली ते पण MBBS स्टुडंट आहेत, काही काही BMS स्टुडंट आहेत. आणि त्यातले काही आता सध्या एक माझा मित्र सध्या सायकॅट्रीचीच स्टडी करायला लागला. बरं, बरं. तर त्यांचं असं म्हणणं आलं होतं की हळूहळू बंद करून टाक. 1-1.5 महिन्यानंतर त्रास सुरू झाला मला. बरं. TV सिरियल बघण्याची आवड आहे मला हॉलिवूडच्या. त्यातली एक नावाजलेली TV सिरियल आहे, मेडिकल संदर्भातच आहे ती, मेडिकल प्रोफेशनल संदर्भात. मी ॲक्च्युली स्वतःला तसं समजत होतो बरं. की हो, काहीतरी आपण गमावलेलं आहे हं. आणि आपण पण थोडं सेल्फिश बनू, लोकांना ॲरोगंटली बोलू. तर घरच्यांना समजलं काहीतरी गडबड आहे. पप्पांनी एकदा माझं ते जी गोळ्यांचं ड्रॉवर आहे ते चेक केलं, गोळ्या तशाच होत्या त्यामध्ये. पप्पांनी परत मला दिलं सरांकडे. तेव्हा कंडिशन खूप खराब झाली होती कंडिशन माझी. आणि तेव्हा मग परत ECT घेणं पडली मला. ओके. तुला इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी ECTच हो, घ्यायची हो. गरज पडली. ECT घेण्याची गरज पडली होती तेव्हा. ओके. म्हणजेच काय की तो जो फिकट स्टिग्मा होता की अरे ही औषधं किती दिवस घ्यायची, हो, हो. त्याच्यामुळे हळूहळू ती आणि तुला आजूबाजूच्यांचा तो सल्ला जो मिळाला त्यामुळे ती औषधं बंद झाली, त्याचा तुला त्रासही झाला. हो सर. बरोबर. हो. आणि तुला रियालिटी आणि फिक्शनमधला फरक समजेना झाला नाही. आणि आता मात्र तू बऱ्यापैकी रिअल वर्ल्डमध्ये हो. जगतोय. हो. ओके. थँक्यू. मला जान्हवी मॅडमना विचारायचं आहे, कारण त्या अगदी मुलांना शिकवण्यापासून काम करतायत. सो म्हणजे त्यांनी सांगितलं त्यामध्ये पण बघा ना, की जी मुलं शिकता आहेत त्यांना देखील ह्याची जाणीव नसते. तर मग आताची जी यंग जनरेशन आहे, तर पूर्वीच्या लोकांपेक्षा ही मुलं लवकर ट्रीटमेंट घ्यायला किंवा आपला आजार स्वीकारायला तयार असतात. पण त्याच्याच बरोबर ते तेवढे टेक्नॉलॉजी सॅव्ही पण असतात आणि बऱ्याच वेळेला मित्रमंडळींच्या प्रेशरखाली येऊन गोळ्या अर्धवट बंद करण्याची शक्यता वाढते किंवा ट्रीटमेंट अर्धवट सोडून देण्याची. तर ह्यावर मॅम तुम्ही काय सांगाल? मला वाटतं आत्ता डॉक्टर नाडकर्णींनी एक चांगली कन्सेप्ट आपल्याला सांगितली आणि ती म्हणजे सेन्सिटिव्ह इकोसिस्टीम असणं. ती मला वाटतं इथे खूप चपखलपणे बसते. म्हणजे असं की मला समजतं आहे मला ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. इन्स्टावरती आय हॅव ADHD असं म्हणणारी मुलं आपल्याला दिसतात किंवा क्लिनिकमध्ये येऊन मला ऑटिस्टिक स्पेक्ट्रम डिसऑर्डर आहे का बघा डॉक्टर असं सांगणारी मुलं असतात. याचा अर्थ कुठेतरी आपले विचार किंवा आपल्या भावना किंवा आपलं वागणं ह्याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे आणि त्याच्यासाठी ट्रीटमेंटची गरज आहे हे त्यांना नक्की समजत असतं. पण मग एक थोडासा उत्सुकतेचाही भाग असतो. बरं, आत्ता तिने म्हटल्याप्रमाणे टेक्नॉलॉजी अगदी हाताशी सततच हातामध्ये असते आणि त्यामुळे हे जे औषध मुळात देत आहेत की नाही हे बरोबर देत आहेत की नाही, देत आहेत ते जास्त डोसमध्ये तर देत नाही आहेत. मग याचे साईड इफेक्ट्स काय काय होतील आणि मग ह्या सगळ्या शंका विचारल्यानंतरसुद्धा कोणाला सांगायचं कसं की मी गोळ्या घेतोय किंवा घेते, किती काळपर्यंत घेतात. आणि मग असेही अनुभव आहेत ना की आय हॅव रिकवर्ड सो वेल विदाऊट मेडिसिन्स. मग इन्स्टावरती तीही रील्स आहेत की गोळ्यांच्या शिवायच मी कसं सगळं काही करू शकलेली आहे. या सगळ्याचा परिणाम होऊन जेव्हा मुलांना असं वाटतं की नाही आता मी नाही घेता का मग गोळ्या, तेव्हा जितकं त्या मुलांनी स्वतःविषयी सजग असायला हवं आहे ना तितकंच त्याच्या आजूबाजूच्यांनीही असायला हवं आहे. म्हणजे मग याच्या बाबतीत 3 महिन्यांनी त्याच्या वडिलांनी बघितलं की अरे हा गोळ्या घेत नाही आहे, कदाचित दर 1-2 दिवसांनी पालकांनी चेक करण्याची गरज आहे किंवा खरं म्हणजे गोळ्या आपणच आपल्या मुलाला किंवा मुलीला देण्याची गरज आहे. घे बरं, मी माझी BPची गोळी घेतो तू ती घे असं सुद्धा उदाहरणार्थ करायला हरकत नाही. आणि ज्या मुलाला गोळी देतायत उदाहरणार्थ डिप्रेशनची, ती घेतल्यानंतर त्यांनी घेतली ना खरोखरीच ती गिळली ना, कदाचित अशीही खात्री करण्याची गरज असू शकेल. इतकं सुपरविजन करायचं, कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलाच्या बाबतीत इतकं सुपरविजन करायचं असा प्रश्न सहजपणे पालकांना पडू शकतो. पण खरं म्हणजे कधीकधी आवश्यक असेल तर ते केलं पाहिजे. किमान पक्षी गोळ्या रोज नियमितपणे सांगितलेल्या डोसमध्ये सांगितलेल्या काळपर्यंत पोटात जात आहेत की नाही हेही बघायला पाहिजे. आणि फॉलोअपची तारीख जवळ आली तर त्याच टेलिफोनवरती
कदाचित व्हॉट्सॲपवर आपल्याच मुलाला परत परत मेसेज करून अपॉइंटमेंट घेऊया असं सुद्धा आपल्याला करायला हवं. दुसऱ्या बाजूनी मित्रमंडळी आहेत. कदाचित ज्या पियर प्रेशरमुळे तो बंद करतोय त्याच मित्रमंडळींना सुद्धा हे लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे बरं का, हा जर आता जास्तच बोलायला लागला किंवा मिक्सअप होत नाही आहे, काल सांगितलं सिनेमाला चल तर आला नाही माझ्याबरोबर. हे त्याच्या वागण्यातले जे काही सूक्ष्म बदल आहेत ना ते त्यांनीही ऑब्झर्व करायला हवेत आणि ते त्याच्याच लक्षात आणून द्यायला पाहिजे, काय रे काय होतंय. जर आणखी एखादा जवळचा मित्र असेल, त्याच्या घरी संपर्क असेल तर त्यांच्याशी सुद्धा बोललं पाहिजे. मला असं वाटतं ह्या अर्थी ती जी सेन्सिटिव्हिटी आहे, संवेदनशीलता असणं इतरांच्या वागण्याबद्दल, ही आपल्याला हळूहळू डेव्हलप केली पाहिजे. आणि असे अनेक पेशंट असतात, जरी बंद करणाऱ्यांची संख्या जास्त असली तरी बंद केल्यानंतर डॉक्टर काहीतरी गडबड झाली बरं का, मला परत गरज आहे का औषधांची, असं आपणहून विचारायला येणारेही बरेच जण असतात. कारण आता त्यांना याचं भान आलेलं आहे की जेव्हा मी औषध घेतो नियमितपणे तेव्हा सगळं सुरळीतपणे चाललेलं आहे, माझं आयुष्य एका योग्य मार्गाने चाललं आहे. पण जेव्हा मी बंद केल्या तेव्हा तसा आता अनुभव नाही आहे. दुसरं मला असं वाटतं ज्या टेक्नॉलॉजीच्या आधारे ते नाही म्हणता येत ना त्याचाच आपणही वापर करूया ना. म्हणजे उदाहरणार्थ ॲप्स आहेत ज्यांनी रिमाइंडर्स जातात, इव्हन फॉलोअपची रिमाइंडर्स जातात, किंवा अशी ॲप्स आहेत ज्याच्यामध्ये काही प्रमाणावर सायको एज्युकेशन केलं जातं. अशा प्रकारच्या ज्या काही सोयी उपलब्ध आहेत त्यांचा आपण उपयोग करून घेऊ, कारण आपली मुलं आधुनिक आहेत, आपल्यालाही आधुनिक बनायला हवं आपोआपच. आणि ह्या टेक्नॉलॉजीच्याच सहाय्याने समजा आपण त्यांना कन्व्हिन्स करू शकलो की बाबा रे हे बघ, म्हणजे फार कशाला साधं तुमचं स्लीप टाईम किती होता आणि किती ॲक्टिव्हिटी लेवल राहिली, अगदी फिजिकल ॲक्टिव्हिटी, ह्याची डेली नोंद ठेवणारं ॲप जरी त्यांनी ऑब्झर्व केलं तरी लक्षात येईल अरे नाही, आठवड्यातले 4 दिवस मला झोप पुरेशी झालीच नाही, किंवा मी जे रोज खेळायला जात होतो ते गेल्या आठवड्यामध्ये घरातच बसलेलो आहे. की मग त्या मुलाला सुद्धा आपोआप लक्षात येईल की नाही काहीतरी गडबड आहे, कदाचित मला पुन्हा एकदा मदतीची गरज आहे आणि पुन्हा एकदा जाण्याची गरज आहे. मॅडमने सांगितलं की बऱ्याच वेळा नंतर लक्षात यायला लागतं की आपल्याला मदतीची गरज आहे, आणि तुझ्या बाबतीत ते तुझ्या पालकांच्या लक्षात आलं की तुला गरज आहे मदतीची आणि तुझी ट्रीटमेंट पुन्हा सुरू झाली. हो सर. आता मला सांग की ही जी आजाराची लक्षणं आहेत ती कमी होण्यासाठी तुला किती कालावधी गेला, आणि मग जेव्हा तो बरा व्हायला सुरुवात झाली तेव्हा तुझ्यात काय काय बदल घडले? ॲक्च्युली सर, जेव्हा मी तुमच्याकडे ट्रीटमेंट घेतली होती ECTची, त्यानंतर जवळपास 1.5 वर्ष लागलं मला रिकवर व्हायला. 1.5 वर्षानंतर मी फार्मसीला ॲडमिशन घेतली, फार्मसी कंप्लीट केलं आणि बदल असा घडला की थोडं सेल्फिशनेस कमी झाली. त्याच्यानंतर विचार करण्याची पद्धत थोडी बदलली, कोणाला हर्ट होणार नाही असं बोलणं बंद केलं मी. म्हणजे तुलाच आता बरं वाटायला लागलं. हो सर, बरं वाटायला लागलं. आणि तो एक कॉन्फिडन्स हळूहळू यायला लागला, कारण तू एक मेडिकल करिअर सोडलं होतंस हो सर. आणि तो दुसऱ्या करिअरमध्ये आला होतास आणि तो मधला गॅप तू हळूहळू भरून काढत होतास. हो सर. तर तुला तुझा कॉन्फिडन्स आला का रे? हो सर, आला, कॉन्फिडन्स आला. ओके, व्हेरी. ॲक्च्युली झालं असं सर की तुमच्याकडे ट्रीटमेंटला आलो होतो तेव्हा एक पुस्तक घेऊन आलो होतो सर मी, हां, मृत्युंजय. हो मला हो सर, आठवतंय. हो, हो. हां, पप्पांनी माझ्याजवळ दिलं ते. पप्पा म्हणाले की एक काम कर, याची रोजची 5 पानं वाचत जा. 12-15 दिवस होतो वाटतं मी ट्रीटमेंटसाठी. हो. रोजची 5 पानं वाचली. घरी गेल्यानंतर मी जास्तीत जास्त 3 दिवसामध्ये पूर्ण पुस्तक वाचून टाकलं ते. ओके. त्यानंतर पुस्तकांची आवड सुरू झाली, मला आवड लागली. मी हळूहळू मग पुस्तकांचं कलेक्शन सुरू केलं. ओके. समजा कुठं बाहेरगावी गेलो तर एखादं बुकशॉप दिसलं तिथं जायचं, कोणतं चांगलं पुस्तक आहे बघायचं आणि ते परचेस करायचं. ओके. असं करत करत माझं जवळपास 200-250 पुस्तकं आहेत सर. म्हणजे एका बाजूने तू आजाराशी झुंजत होतास, त्या बाजूने तुझी ती पुस्तक वाचण्याची आवड मात्र तू अजूनही जपली आहेस. हो सर, हो. मला पुढे प्रश्न सुळे सरांना विचारायचा आहे असा, मानसिक आरोग्याच्यासाठी आपण जी काही औषधं घेतो मानसिक आजारांची, त्याचे ट्रीटमेंट एवढी दीर्घकाळ का बरं चालते? म्हणजे ताप, सर्दी, खोकल्यासारख्या या गोळ्यांचा पटकन इफेक्ट येऊन बंद का नाही होत त्या गोळ्या? नाटकर्णी डॉक्टरनी सांगितलं की 2 टाईपचे आजार, एक परिस्थितीमुळे होणार आहेत आणि एक आपल्या मेंदूमधली जी केमिकल्स आहेत ज्याला आपण न्यूरो ट्रान्समिटर्स म्हणतो, त्याच्या बॅलन्समध्ये इम्बॅलन्स झाल्यामुळे होणारे आजार, ज्याला आपण मेजर आजार म्हणतो. तर ह्या आजारांचं मेन कारण त्याच्याचे जे आपल्या मेंदूतले जे केमिकल्स आहेत ज्याला आपण न्यूरो ट्रान्समिटर्स म्हणतो, ते न्यूरो ट्रान्समिटर्सची लेवल कमी जास्त झाल्यामुळे होणारे हे आजार आहेत.
आपण औषधांच्या मदतीने काय करतो, ते न्यूरोट्रान्समीटर्सची लेवल नॉर्मल लेवल आणायचा प्रयत्न करतो. आता जसं डायबिटीसमध्ये आहे की ते इन्शुलिन बनवणाऱ्या पेशीच कमजोर झाल्या, त्याच्या शरीरात इन्शुलिनच बनत नाही, त्याला सतत त्याला जन्मभर गोळ्या घ्याव्या लागतात. कारण त्या गोळ्या घेतल्या तरच त्या लेवल मेंटेन होईल. लेवल नाही घेतला, जसं थायरॉईडच्या गोळीचं आहे, तुम्ही गोळ्या बंद केल्यावर लेवल परत खाली येईल. गोळ्या घेत असताना त्याची तब्येत चांगली असेल. तसंच मानसिक आजारामधल्या काही मेजर आजाराच्या गोळ्यांना जर आपण त्या गोळ्या त्या डोसमध्ये, रेग्युलर डोसमध्ये, जसं ह्याचं आहे की जर त्यांनी रेग्युलर घेत राहिला तर त्याचा फायदा त्याला होतो आणि तो मेंटेन होतो. आता काय होतं की नुसते आपल्या गोळ्या घेतल्या आणि माझे लेवल मेंटेन होते का नाही, तर त्याच्यावर अनेक फॅक्टर्स आहेत. त्याला त्याच्या आधीच्या पिढीमध्ये कोणाला आजार होता का, ह्या आजाराची सुरुवात झाली तेव्हा त्याचं वय किती होतं, त्याला तो आजार अचानक झाला का हळूहळू वाढत गेला, अचानक सुरू झाला त्याला तो आजार सुरू झाला त्याला काही कारण घडलं का, त्याला हाच आजार पूर्वी पण एकदा होऊन गेला होता का, ह्याच्यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात की ज्याच्यामुळे ह्या गोळ्या औषधांचा परिणाम व्हायला कधी कधी वेळ लागतो आणि एकदा वेळ त्याचं लेवल मेंटेन झाली तर ती लेवल तशी मेंटेन करण्यासाठी सतत डॉक्टरच्या संपर्कात ठेवून त्या गोळ्यांचा डोस कमी जास्त करावा लागतो. कधी कधी बाहेरचं आपल्या जसं यांनी सांगितलं की एकदा आपण यशस्वी झालो, सक्सेसफुल झालो की आपल्या गोळ्यांची नीड थोडीशी कमी पण लागते. पण तेव्हा जर आपण नाही म्हटलं ह्या गोळ्यांनी मला बरं वाटतं, ह्या डोसमध्येच मी गोळ्या घेणार आणि त्याच गोळ्या घेत राहिलं तर त्या गोळ्यांचे साईड इफेक्ट जाणवायला लागतील. किंवा आता मला खूप बरं वाटतंय, चला मी गोळ्याच बंद करतो, तो मला साईड इफेक्ट आहे, तो परत त्या आजाराचा रिलॅप्स होईल. तर त्याच्यासाठी हे सगळं आपल्या न्यूरोट्रान्समीटरच्या लेवल मेंटेन करण्यासाठी हे सगळं करावं लागतं आणि म्हणून त्या गोळ्या विशिष्ट डोसमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यांनी आपल्याला सतत घेतल्या पाहिजेत. मगाशी तो विषय निघाला, मला असं सांगावंसं वाटतं, तुम्ही सगळ्यांनी सांगितलं की गोळ्या बंद करण्याकडे काही लोकांचा कल असतो, पण मला असे काही मंडळी भेटली आहेत की गेले 50 वर्ष मी कधीतरी मी लिहून दिलेलं प्रिस्क्रिप्शन आता त्या चुलीमध्ये जाऊन ते पिवळा कागद झाला आहे, तो फाडून जीर्ण झाला आहे, तो पुठ्ठ्याच्या वहीच्या पानावर चिटकवला आहे आणि त्याच्यावरच ते गोळ्या अजूनही खात आहेत 50 वर्ष. अरे हे काय चाललं आहे तुझं, कसं नाही, पण तो परत त्रास झाला तर मला कोणीतरी सांगितलं त्या डॉक्टरांच्या गोळ्या नाही बंद करायच्या. तर असेही महाभाग असतात, पण त्याच्यामुळे त्या गोळ्या उगीच खाल्ल्यामुळे त्याचेही साईड इफेक्ट्स होऊ शकतात. तर हा सगळ्या औषधं आहेत, ही काही लिमलेटची गोळी नाही. त्यामुळे मी लोकांना सांगतो की बाबा तू लिमलेटची गोळी पण कारणाशिवाय तू जास्त खाल्ली तरी घसा खराब होतं, तर ह्या आता औषधाच्या गोळ्या आहेत, तू उगीच गंमत म्हणून काहीतरी खात नको बसू, सतत सल्ला घे. आमच्या काही काही पेशंटना खूप घाई असते. सरांच्या पेशंटसारखे काही असतात की जे 50 वर्ष घेतात आणि काही जण म्हणतात की कधी सोडणार. तर मी त्यांना नेहमी असं सांगतो साध्या भाषेत की औषधं ही काठी आहे आणि काठीच्या आधारानं तुम्ही आता चालतात, हे मला पूर्णच मान्य आहे. पण पायामध्ये शक्ती आल्याशिवाय काठी कशाला सोडता? पायामध्ये शक्ती येऊ दे ना, मग काठी आपल्याला नक्की सोडता येईल. त्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच हे सतत साध्या उदाहरणातून समजून द्यायला लागतं. जेव्हा गोळ्या घेण्याचा विषय येतो ना, तर तेव्हा काही काही जणांना मी सांगतो की तुम्ही त्या गोळ्यांच्याकडे कसे पाहणार, तर तुम्ही आजाराची गोळी म्हणून का बघता? नॉर्मॅलिटीची गोळी म्हणून बघा, बॅलन्सिंगची गोळी म्हणून बघा, मनाचं टॉनिक म्हणून बघा. कारण गोळी घेताना आपला विचार काय आहे ना, हा खूप महत्त्वाचा असतो. गोळी घेताना ना, ही माझ्या सायकियाट्रिक रोगावरची गोळी असं म्हणालात ना, गोळी कडू लागते जास्त. पण ना, ही मला नॉर्मल ठेवणारी माझी मैत्रीण गोळी, ही माझी मित्र कॅप्सूल असं म्हटलं ना तर चांगलं वाटतं आणि तेवढा इफेक्ट जास्त होतो बरं का. मग आपल्याला असे शब्द वापरायला पाहिजेत. लोक जेव्हा म्हणतात ना, अहो तुमच्या गोळ्यांची सवय लागली तर मी लगेच म्हणतो तुमच्या आयुष्यातल्या 4 चांगल्या सवयी सांगा आणि अंडर सुपरविजन केली तर ही 5वी चांगली सवय आहे. आता सुपरविजन जेव्हा फॅमिली मेंबर्स करतात तेव्हा नेहमी त्यांना एक गोष्ट सांगायला लागते की पहारा ठेवणे आणि लक्ष ठेवणे ह्याच्यातला फरक.
हां, की तुम्ही लक्ष ठेवा, पण तुमचा जो शुभार्थी आहे त्याला असं वाटता कामा नये की त्याच्यावरती पहारा ठेवला जातोय. हं, कारण त्या पहाराचा मनस्वी कंटाळा असतो आमच्या शुभार्थींना आणि कोणाला नसेल. असं CCTV खाली सारखं तुम्ही काय करताय असं करेल. बरं, आमच्या काही शुभार्थींना तो त्रासही असतो की कुणीतरी माझ्यावरती लक्ष ठेवतंय. त्याच्यामुळे लक्ष ठेवणं ह्याचा अर्थ इनडायरेक्टली आपण काय करू शकतो, औषधोपचार नियमित जात आहेत ना हे पाहताना ही गोष्ट आपल्याला नेहमी लक्षात ठेवायला लागते. मला जयच्या याच्यामधलं ह्या खूप छान उदाहरण मला सांगायचं की जयनी आजाराचा स्वीकार पण केला आणि जय सकारात्मकतेने कसं करतोय. जयनी मला बरोबर सांगितलं की तो आता बऱ्यापैकी छान झाला आहे. तो त्याच्या वडिलांच्याच हॉस्पिटलमध्ये फार्मसी त्याची चालवतो, ती छानपैकी सांभाळतो आणि त्याबरोबर त्यांना वाचनाची आवड आहे. तर ना तो अनेक शाळांमधून 10-10, 20-20 पुस्तकं डोनेट करतो आणि त्यांना सांगतो की ही पुस्तकं वाचून ही पुस्तकं वाचून त्याच्यावरती मला अभिप्राय लिहून पाठवा आणि जो चांगला अभिप्राय देईल त्या मुलाला शालेय गोष्टी, ड्रेस किंवा जे काही गरजे आहे त्याचं बक्षीस म्हणून तो शाळेच्या गरजेच्या गोष्टी देतो. आणि असं तू किती शाळांमधनं केलंय आता? तर ॲक्च्युली माझ्या गावामध्ये 5 शाळा आहेत. 5 शाळांमधनं त्याने आता केलंय.